महोदय, आपण जर बघितलं तर सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले। खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं। प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि FRBMने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे। 25%च्या वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत आली असा त्याचा अर्थ होतो। आपण 2025-26 जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87% एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे। 25%च्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत। आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ 3 राज्य आहेत की ज्या राज्यांचं हे दायित्व 20%च्या कमी आहेत। त्यातले गुजरात आहे, दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे। हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय। दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट हे 3%च्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे। आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3%च्या आतच आपण ठेवलेलं आहे। आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3%च्या आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे। सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं। त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही।